राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पहिल्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना केली. स्वतःसाठी काहीही न मागता सगळ्यांचं भलं होवो असा उदात्त विचार मांडला. आणि त्या भावनेतूनच आता ते पुढच्या ओवीत प्रवेश करतात. आता दुसरी ओवी ऐका. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे जडो, मैत्र जीवांचे. ही ओवी ऐकायला साधी वाटते, पण यात संपूर्ण समाज बदलण्याची ताकद आहे. एक असं तत्व आहे की जर आपण ते खरंच जगायला सुरुवात केली तर जगातला अर्ध दुःख संपेल. संत ज्ञानेश्वर देवाकडे काय मागतात बघा. ते म्हणतात, हे देवा, जे खळ आहेत म्हणजे जे वाईट वृत्तीचे लोक आहेत त्यांचा वाईटपणा जाऊ दे, त्यांच्या मनात चांगल्या कर्माची आवड निर्माण होऊ दे आणि सगळ्या जीवांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होऊ दे. इथे खूप मोठा विचार आहे. आपण काय करतो, आपल्याला कोणी वाईट वागलं तर आपण म्हणतो हा माणूस वाईट आहे, याचं काही होणार नाही. आपण त्याला दूर ठेवतो, कधीकधी त्याचा द्वेष करतो. पण संत काय म्हणतात, ते म्हणतात तो वाईट आहे म्हणून त्याला दूर करू नका, तर त्याचा वाईटपणा दूर होऊ दे अशी प्रार्थना करा. हे किती मोठं मन आहे ना. बंधूंनो, जरा एक प्रसंग डोळ्यासमोर आणा. एका गावात दोन माणसं होती. एकाचं नाव रामू आणि दुसऱ्याचं नाम्या. रामू खूप प्रामाणिक, मदतीला धावून जाणारा, सगळ्यांचा लाडका. पण नाम्या थोडा वेगळा, लोकांना फसवायचा, खोटं बोलायचा, त्यामुळे सगळे त्याच्यापासून दूर राहायचे. एक दिवस गावात दुष्काळ पडला. लोकांकडे अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, सगळे अडचणीत. रामूने त्याच्याकडे जे होतं ते वाटायला सुरुवात केली. पण नाम्या, सगळ्यांना वाटलं हा काही मदत करणार नाही. पण एक दिवस अचानक नाम्या गावाच्या चौकात आला आणि म्हणाला, माझ्याकडे जे आहे ते मी सगळ्यांना देतो. लोकांना विश्वास बसत नव्हता. एक म्हातारा पुढे आला आणि म्हणाला, नाम्या, आज तू बदललास कसा? नाम्या शांतपणे म्हणाला, काल रात्री मी एक गोष्ट ऐकली. वाईट माणसाला दूर करू नका, त्याच्या वाईटपणाला दूर करा. मला वाटलं मीच तो वाईट माणूस आहे आणि जर मी बदललो नाही तर माझं आयुष्य वाया जाईल. त्या दिवसापासून नाम्या बदलला. बंधूंनो, हीच त्या ओवीची ताकद आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे वाईट माणूस नष्ट व्हावा असं नाही, तर त्याचा वाईटपणा नष्ट व्हावा. कारण माणूस वाईट नसतो, त्याच्या सवयी वाईट असतात. जसं अंधाराला तुम्ही बाहेर फेकू शकत नाही, पण एक छोटा दिवा लावला की अंधार आपोआप निघून जातो. तसंच वाईटपणाचं आहे. जर चांगुलपणाचा प्रकाश दिला तर वाईटपणा आपोआप नाहीसा होतो. आता पुढचं बघा. तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे त्या माणसाला चांगल्या कामाची आवड निर्माण होऊ दे. आजच्या जगात आपण बघतो कितीतरी लोक चुकीच्या मार्गावर जातात, पण जर त्यांना योग्य दिशा मिळाली तर तेच लोक मोठं काम करू शकतात. इतिहासातही असं अनेक वेळा झालं आहे. एक माणूस होता जो आधी चोर होता, लोकांना त्रास द्यायचा, पण एक दिवस त्याच्या आयुष्यात ज्ञान आलं आणि तोच पुढे जाऊन संत झाला. यातून काय समजतं? कोणताही माणूस कायमचा वाईट नसतो, फक्त त्याला योग्य मार्ग दाखवणारा हवा. आणि शेवटची ओळ, भूतान परस्परे जडो, मैत्र जीवांचे. सगळ्या जीवांमध्ये एकमेकांबद्दल मैत्री निर्माण होऊ दे. बंधूंनो, जर खरंच सगळ्यांमध्ये मैत्री निर्माण झाली तर जगात भांडणं राहतील का? द्वेष राहील का? युद्ध राहतील का? आज आपण पाहतो छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक एकमेकांचे शत्रू बनतात. पण जर आपण एकमेकांना आपलं मानायला शिकलो तर सगळं बदलू शकतं. एक छोटंसं उदाहरण. एका ऑफिसमध्ये दोन सहकारी होते. नेहमी भांडण, स्पर्धा, एकमेकांना खाली खेचणं. एक दिवस त्यांना एक प्रोजेक्ट एकत्र दिला गेला. सुरुवातीला दोघंही एकमेकांवर रागावलेले होते, पण काम करता करता त्यांना कळलं की दोघांचं उद्दिष्ट एकच आहे. काम पूर्ण झालं आणि त्या दिवशी ते दोघं मित्र झाले. कधीकधी आपण भांडतो कारण आपल्याला समजत नाही, पण एकदा समज वाढली की मैत्री निर्माण होते. हीच संतांची शिकवण आहे.
वाईट माणसाचा द्वेष करू नका, त्याला बदलण्यासाठी प्रार्थना करा आणि सगळ्यांशी मैत्री ठेवा. कारण शेवटी आपण सगळे एकाच विश्वाचे भाग आहोत, एकाच देवाची लेकरं आहोत. जर एका माणसाला दुःख आहे तर ते दुःख कुठेतरी आपल्यालाही स्पर्श करतं. म्हणूनच संत ज्ञानेश्वर देवाकडे मागतात, हे देवा, सगळ्यांच्या मनात चांगुलपणा वाढू दे आणि सगळ्यांमध्ये प्रेम निर्माण होऊ दे. राम कृष्ण हरी. आता जरा मनात विचार करा, आपल्या आयुष्यात असा कोणीतरी आहे का ज्याच्याबद्दल आपल्याला राग आहे, द्वेष आहे? जर असेल तर आज एक छोटा प्रयत्न करा, त्याच्यासाठी चांगलं विचार करा, कारण कदाचित तो बदलण्याची सुरुवात तिथूनच होईल. आणि पुढच्या ओवीत संत ज्ञानेश्वर अजून एक गूढ आणि खोल विचार मांडणार आहेत, जो आपल्या जीवनाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. तो विचार काय आहे तो आपण पुढच्या भागात अनुभवू. राम कृष्ण हरी. जर हा विचार मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू द्या. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या ओवीतल्या त्या अद्भुत रहस्यासोबत. राम कृष्ण हरी.